पुढचा टॉपिक बघणार आहोत रोटेशनल डायनामिक्स मधला, ज्याचं नाव आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सो आजपर्यंत आपण काही फिजिकल क्वांटिटीज बघितलेल्या, लिनियर मधल्या आणि त्याचा अँग्युलर अॅनालॉगस मध्ये काय फॉर्म होता तो बघितला होता. ओके, सो व्हॉट इज डिस्प्लेसमेंट इन लिनियर? एस. ओके, देन अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज थिटा. येस, त्याच्यानंतर व्हेलॉसिटी आपण बघितलेली, v इज इक्वल टू ds बाय dt. Then angular velocity is equal to d theta by dt. Yes, then acceleration is equal to a dv by dt, and alpha is equal to d omega by dt. Okay, then what is momentum in linear form? M into v, mass into velocity. Then in the form of our angular, what is angular momentum? Then kinetic energy आपल्याला माहिती होती in the form of linear, which is equal to 1 by 2 mv square. Yes, and mass. आता ह्याच्या दोघांमध्ये बघा, इथे मास आहे, मास आणि इथे एक मास आहे. ओके, सो कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम मध्ये जे मास येतात. ओके, सो वी नो ह्याच्यामध्ये समजा आपण एम व्ही स्क्वेअर, सो व्ही इज ऍक्च्युली सी ओमेगा इन द फॉर्म ऑफ अँग्युलर आणि लिनियर व्हेलोसिटी आपण कशी रिलेट करत होतो. ओके, सो व्ही इज इक्वल टू ओमेगा इंटू आर. येस, ओमेगा इंटू आर. सो मोमेंटम काय येईल? मोमेंटम इन अँग्युलर फॉर्म एम ओमेगा इंटू आर. येस, त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी काय येईल? कायनेटिक एनर्जी 1 by 2 m v स्क्वेअर, सो ओमेगा स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर. राईट. आता काय होतंय, हा जो मास आहे आणि व्हेलॉसिटी. ओके, सो इथे काय होतंय, मास इज म्हणजे लिनियर फॉर्म मध्ये आपण डायरेक्टली मास घेतोय कायनेटिक एनर्जीसाठी आणि मोमेंटमसाठी, आणि त्याला व्हेलॉसिटीने मल्टिप्लाय करतो. बट सी इन रोटेशनल डायनामिक्स जर आपण एक्झाम्पल घेतलं डोअरचं. ओके, सो समजा एक डोअर आहे. येस, त्याला इथे काय असतील, हिंज असतात बसवलेले, आपल्याला माहिती आहे. सो डोअर जर ओपन केला किंवा क्लोज केला तर तो काय दाखवतो? सर्क्युलर मोशन दाखवतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत ते काय दाखवतात? सर्क्युलर मोशन दाखवतात. ओके, अबाउट इट्स ऍक्सिस. ऍक्सिस म्हणजे हिंज जिथे बसवलेले असतात ना, तो काय असतो? या पार्टिकल्सच्या सगळ्या रोटेशनचा ऍक्सिस. राईट. आता आपण काय करू शकतो, क्लोज करताना एक तर आपण काय करणार, ह्या एकदम टीपला इथे जिथे हात लावून आपण काय करू शकतो, बंद करतो किंवा उघडतोय दरवाजा. तर मग थोडंसं तुम्ही अनुभवलेलं असेल की जर आपण क्लोज करतोय तर पोझिशनवर डिपेंड आहे की आपण फोर्स लावतो. राईट. फोर्स देताना आपण जर ह्या एकदम टीपला जर फोर्स लावला तर तो दरवाजा एकदम इझिली बंद होतो किंवा उघडतो. पण जर आपण इथे ह्या पोझिशनला एकदम जवळ असं फोर्स लावला, कसल्या रोटेशनच्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ, तर तुम्हाला जाणवलं असेल की आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो. ओके, सो ह्याच्यावरून काय लक्षात येतं की हे जे डिस्टन्स आहे ना, या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून, रोटेशनल ऍक्सिस पासून जे डिस्टन्स आहे जिथे आपण फोर्स अप्लाय करणार आहोत, ते पण तेवढंच मॅटर करतं. ओके, सो आता आपल्याला माहिती आहे हा जो डोअर आहे त्याचं काहीतरी मास असेल, मास डिस्ट्रीब्युशन असेल. सो ह्या पार्टिकलचं काहीतरी मास असेल m1 m2, इथला जो पार्टिकल आहे त्याचं काहीतरी मास असेल mn. ओके, सो हे मास प्लस डिस्टन्स दोन्ही मॅटर करते. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला फोर्स अप्लाय करायचा असेल तर मग रोटेशनल ऍक्सिसच्या किती डिस्टन्सवर आपण फोर्स अप्लाय करतोय ते पण मॅटर करते, आणि ह्या डोअरचा मास डिस्ट्रीब्युशन पण मॅटर करते. ठीक आहे. म्हणजे जर जास्त डिस्टन्स असेल तर आपल्याला कमी फोर्स अप्लाय करावा लागतो, तर जर कमी डिस्टन्स असेल रोटेशन पासून तर आपल्याला जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो. ओके, येस. सो इथले जो एनर्जी, कायनेटिक एनर्जी म्हणा किंवा जो मोमेंटम म्हणा, तो कशावर डिपेंड आहे? ह्या डिस्टन्सवर ऍज वेल ऍज युअर मास. सो बघा, डिस्टन्स आर फॅक्टर इथे आलाय. बघा, इथे फक्त व्हेलॉसिटी आहे. इथे
म्हणजे लिनियर वेलोसिटी. इकडे अँग्युलर वेलोसिटी पण आहे, ओमेगा ओमेगा अँग्युलर वेलोसिटी पण आहे, पण त्याच्याबरोबर काय रेडियस पण आहे. ओके, किंवा रेडियस किंवा डिस्टन्स पण आहे. येस. सो आपण एक एक्झाम्पल घेऊया की त्या एक्झाम्पल नुसार आपल्याला आता बघा, हे जे मास आहे, ओके, व्हेलॉसिटी बरोबर काय तर लिनियर फॉर्म मध्ये मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जी, मास, जस्ट ओनली मास. ओके, पण इथे व्हेलॉसिटी बरोबर मास आणि काय ते तुमचं डिस्टन्स पण मॅटर करते. ओके, सो दिस हे जी नवीन क्वांटिटी मिळते विच इज अनालॉगस टू अवर मास इन लिनियर फॉर्म. ओके, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, हे जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, सो एक हे जे मास डिफाईन करायचं आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये, कशामध्ये, अँग्युलर फॉर्म मध्ये, अँग्युलर कायनेटिक एनर्जी म्हणा किंवा मोमेंटम म्हणा, तर ते मास कोणत्या तरी दुसऱ्या क्वांटिटीशी अनालॉगस आहे, म्हणजे m×r त्याच्याबरोबर काय करते तर अनालॉगस आहे. जर आपण काय केलं त्याला दोघांना कम्पेअर केलं तर आपल्याला असं जाणवतंय. ओके, सो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया डिफाईन करणार आहोत आणि त्याच्याबरोबर ते आपल्या लिनियर फॉर्म मधल्या मासची अनालॉगस आहे असं दाखवणार आहोत. ओके, सो त्यासाठी आपण काय करू शकतो, एक ओके, समजा एक आपण रोटेशनल बॉडी घेतली, रिजिड बॉडी आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये काय असतील, मास असतील, त्याचे प्रत्येक डिस्टन्सवर मास डिस्ट्रीब्युशन काहीतरी असेल, m1 m2 m3 m4 mn अँड सो ऑन. आता ही बॉडी काय होते, रोटेट होते, म्हणजे त्याला काहीतरी अँग्युलर व्हेलोसिटी असेल विथ रिस्पेक्ट टू दिस ऍक्सिस. दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आणि हे सगळे मास मास काय होणार आहेत, आता ह्या ऍक्सिस वरती रोटेट होणार आहेत, म्हणजे सर्क्युलर मोशन दाखवणार आहेत. ओके, आणि मग हे जे डिस्टन्स आहे, ओके, समजा हे r1 असेल, हे r2 r4 अँड rn. सो हे परपेंडिक्युलर डिस्टन्स पण तेवढंच महत्वाचं आहे. ओके, सो r1 r2 r4 rn आर द perpendicular distance from these masses. Okay, from these masses m1 m2 m3 m4 mn to the our rotational axis. Okay, so see point masses घेऊया आपण. Point masses m1 m2 m3 up to mn and with their perpendicular distance from rotational axis. r1 r2 r3 up to rn respectively. Okay, respectively. Then we know velocity, लिनियर वेलोसिटी. आता ह्या सगळ्या मासेसला, पॉइंट मासेसला काय असेल, त्यांची लिनियर वेलोसिटी असेल, अँड दॅट लिनियर वेलोसिटी इज चेंज. ओके, त्याची ह्या लिनियर वेलोसिटीची डायरेक्शन चेंज होते, नॉट क्वांटिटी बट येस, पण डायरेक्शन काय होईल, चेंज होते. आपल्या सर्क्युलर मोशन मध्ये माहिती आहे, सर्क्युलर मोशन, समजा हा मास असेल तुमचा mn, तर मग त्याची काय असेल, काहीतरी वेलोसिटी असेल vn. ओके, आणि ही जी वेलोसिटी आहे ती काय होते, नेहमी चेंज होते, त्याची डायरेक्शन काय होते, चेंज होते. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन डायरेक्शन चेंज होते, बट नॉट युअर मॅग्नेट्यूड चेंज होत नाही, बट काय होते, डायरेक्शन चेंज होते. आणि त्याच्याबरोबर ही अँग्युलर वेलोसिटी असणार आहे त्याची, येस, रोटेशनल ऍक्सिस नुसार. ओके, नाउ द linear velocity is equal to omega into r, we know that. So for mass m1 m2 and m3 आपल्याला linear velocities मिळतील प्रत्येक मास साठी, which is equal to v1 is equal to omega 1 into r1. नाव आता हा ओमेगा अँग्युलर वेलोसिटी काय तर कॉन्स्टंट आहे. ओके, ती चेंज होत नाही कारण ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो काय, ओमेगा 1 r1, ओमेगा 2 r2 और ओमेगा 3
this is equal to V2, then V3 is equal to omega 3 R3, and Vn is equal to omega n Rn, and so on. ओके, नाव जर आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड करायची असेल, प्रत्येक मासची कायनेटिक एनर्जी असेल, ती किती असेल? ke1. सो ke1 इज इक्वल टू 1/2 m1 v1 स्क्वेअर, राइट? ke2 इज इक्वल टू 1/2 m2 v2 स्क्वेअर. ke समजा इज इक्वल टू 1/2 mn vn स्क्वेअर, राइट? आता ही झाली प्रत्येक इंडिव्हिज्युअल मासची कायनेटिक एनर्जी. जर आपल्याला या पूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी काढायची असेल तर ती काय असेल? रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण त्यांना म्हणणार विथ रिस्पेक्ट टू दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन. सो ती काय मिळेल आपल्याला? तर सम ऑफ दिस ऑल कायनेटिक एनर्जी फॉर ऑल पार्टिकल्स, राइट? सो विच इज इक्वल टू क्या मिळेल? टोटल कायनेटिक एनर्जी और रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m1 v1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 v2 स्क्वेअर प्लस 1/2 m3 v3 स्क्वेअर प्लस 1/2 mn vn square, right? And in the form of angular velocity, 1/2 m1 omega 1 r1, okay, omega 1 square r1 square, because here, okay, v1 is equal to omega 1 r1, so it is square hai, so omega 1 square r1 square. Similarly 1/2 m2 omega 2 square r2 square plus 1/2 mn omega n rn square, okay, omega n square rn square. Now just see, आता इथे 1/2 आणि हा जो ओमेगा आहे ना, ओमेगा चेंज होत नाही कारण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, त्याच्यामुळे omega 1 इज इक्वल टू omega 2 इज इक्वल टू omega n, राइट? सो आपण काय करू शकतो? 1/2 ओमेगा कॉमन करू शकतो आणि मग इन ब्रॅकेट काय राहील? ओमेगा स्क्वेअर कॉमन करू शकतो. सो इन ब्रॅकेट m1 इंटू r1 स्क्वेअर, येस, प्लस m2 इंटू r2 स्क्वेअर प्लस mn इंटू rn स्क्वेअर. आता ही एक क्वांटिटी आपल्याला मिळते, ओके. दिस क्वांटिटी इज नथिंग बट I, and which is equal to moment of inertia, right? So which is equal to 1/2 omega square I, and I is equal to, what is I is equal to? Sum of all these m into r square, mi ri square, where I is equal to 1 to n numbers of particles. So I is equal to 1 to n, then this moment of inertia is equal to sum of all mi into ri square, okay. M म्हणजे masses of that point, masses point object, and r1 r2 r3 are the perpendicular distance of that point masses from our rotational axis, right? So this is our moment of inertia. So जर नीट बघितलं तर आपली कायनेटिक एनर्जी, ओके, सो दिस इज रोटेशनल कायनेटिक एनर्जी, which is equal to 1/2 omega square into r. Then our linear kinetic energy काय माहिती? 1/2 m v square. सो इथला जो
इथला जो आय आहे ना आणि हा आपला एम, ते काय आहेत एकमेकांना अॅनालॉगस आहेत. Okay, so M and I are the analogous to each other in the rotational dynamics and linear form, right? So moment of inertia is what? Moment of inertia is sum of all masses into their perpendicular distance from rotational axis. Okay, so in the rotational dynamics मध्ये काय, रोटेशनल जर बॉडी असेल तर त्याचं रोटेशन किंवा त्याची कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड आहे? फक्त मासवर नाही डिपेंड आहे, किंवा फक्त मास आणि व्हेलोसिटीवर डिपेंड नाहीये. व्हेलोसिटी तर त्याची आहेच, बट त्यांचं डिस्टन्स पण तेवढंच मॅटर करतं. ओके, सो डोअरचं एक्झाम्पल आपण घेतलेलं, डोअर क्लोज करताना किंवा ओपन करताना आपण फोर्स कुठे लावतोय? एकदम टीपला लावतोय किंवा त्या रोटेशनल ऍक्सिसच्या जवळ लावतोय, ते तेवढंच डिपेंड आहे. रोटेशनल ऍक्सिसच्या जवळ जर आपण फोर्स लावला तर तो जास्त फोर्स द्यावा लागतो, आणि जर थोडा लांब लावला तर आपल्याला काय द्यावा लागतो? फोर्स कमी द्यावा लागतो. ओके, सो म्हणजे आपण असं विचार करू, असं म्हणू शकतो की जेवढं हे डिस्टन्स जास्त असेल तेवढा फोर्स आपल्याला कमी द्यावा लागतो. ओके, तेवढी कायनेटिक एनर्जी काय होते? इन्क्रीज होते. राईट, सो डिपेंड कशावर आहे? त्या डिस्टन्सवर पण आणि मासवर पण. ठीक आहे, ऑफ इनर्शिया आपण काय म्हटलं? आय इज इक्वल टू सम ऑफ एम आय इंटू आर आय स्क्वेअर, वेअर आय इज इक्वल टू 1 to n. राईट, n नंबर्स ऑफ पार्टिकल्स असतील किंवा रोटेशनल बॉडीमध्ये n नंबर्स ऑफ पार्टिकल्स आपण कन्सिडर केले आणि आहेत, आणि त्यांचे मासेस n आणि त्यांचं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द रोटेशनल ॲक्सिसचं स्क्वेअर इज इक्वल टू अवर आर. आता ही जी आपली बॉडी आहे किंवा जे रोटेशनल बॉडी आहे ती काय असेल? होमोजिनियस मासची असेल. म्हणजे त्याचं जे मास आहे, प्रत्येक पॉईंट मास काय असेल? इक्वल असेल. म्हणजे m1 इज इक्वल टू m2 इज इक्वल टू m3, जेवढे काही मास असेल ते सगळे सेम आहे. आणि आपली बॉडी काय असेल? जॉमेट्रिकल सिमेट्रीची असेल. म्हणजे तुमचं सर्क्युलर डिस्क म्हणा किंवा सर्क्युलर रिंग म्हणा. ओके, तर मग त्यांचे मासेस काय असतात? तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड असतात. ओके, मग त्या, सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ऑल आर स्क्वेअर म्हणजे ते डिस्टन्स तर सेम येईल, जॉमेट्रिकल सिमेट्री असल्यामुळे सगळ्या पॉईंट मासेसचं, अँड इंटिग्रेशन ओव्हर डीएम. सो डीएम इंटिग्रेशन जर केलं मासचं तर आपल्याला कम्प्लीट बॉडीचं मास मिळू शकेल. ओके, सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर स्क्वेअर इंटू डीएम. ओके, सो इफ द बॉडी इज नॉट सिमेट्रिकल, जॉमेट्रिकल सिमेट्री नसेल, म्हणजे आणि जे मासेस आहेत ते इंट्रिकल, म्हणजे त्याचं इंटिग्रेशन आपण करू शकत नसतो. ओके, कारण ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नसतील, तर मात्र आपण म्हणजे आपण मॅथमॅटिकली ते फाइंड नाही करू शकणार, पण आपण प्रॅक्टिकली फाइंड करू शकतो दिस मोमेंट ऑफ एनर्जी. ओके, दिस इज अनदर पार्ट. बट आता आपण युनिफॉर्म काही बॉडीज बघूया, काही एक्झाम्पल्स बघूया. ठीक आहे, सो एक्झाम्पल्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सम जॉमेट्रिकल सिमेट्रिक असणाऱ्या बॉडीज. सो इथे आपल्याला एक युनिफॉर्म रिंग दिलेली आहे. युनिफॉर्म रिंग म्हणजे काय? तर किंवा रिंग इज द जॉमेट्रिकल सिमेट्री असणारा ऑब्जेक्ट आहे. राईट, म्हणजे त्याचं जे डिस्टन्स आहे फ्रॉम द सेंटर, प्रत्येक मासचा डिस्टन्स काय असणार आहे? सेम असणार आहे. समजा हे आर असेल तर हे डिस्टन्स पण किती असेल? आर. ओके, परपेंडिक्युलर डिस्टन्स, अँड दिस डिस्टन्स ऑल्सो आर. म्हणजे प्रत्येक पॉईंट जर आपण घेतला या रिंगवरचा, ओके, तर त्याचा डिस्टन्स फ्रॉम सेंटर काय असेल? सेम असेल. येस, सो आर इज सेम, अँड द मास ऑफ दिस रिंग इज ऑल्सो, म्हणजे मास पण काय असेल? युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असेल सगळ्या रिंगच्या अलाउंड, अँड दिस रिंग इज रोटेटेड अबाउट इट्स ओन ऍक्सिस. म्हणजे ऍक्सिस कोणता असेल? तर ह्या सेंटर मधून पास होणारा, आणि त्या हा जो प्लेन आहे ना, आता रिंग काय असेल? तर टू डायमेन्शनल सिस्टीम असेल. ओके, सो किंवा प्लेन असेल, तिचा टू डायमेन्शनल प्लेन असेल. ओके, आणि मग हा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो कुठून जातोय? तर तुमच्या सेंटर मधून, आणि तो प्लेन ऑफ रोटेशनला काय असेल? परपेंडिक्युलर असेल. रोटेशनल प्लेनला काय असेल? परपेंडिक्युलर असेल. देन द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस रिंग काय येईल? तर आय इज इक्वल टू ऑब्विसली इंटिग्रेशन ऑफ ऑल आर स्क्वेअर. ओके, म्हणजे आर तर कॉन्स्टंट आहे म्हणजे आर स्क्वेअर येईल, अँड इंटिग्रेशन ऑफ डीएम म्हणजे मास स्मॉल. आता ही छोटासा ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केलं, त्याचं मास असेल डीएम. आता ह्या डीएम ला आपण इंटिग्रेशन केलं ओव्हर दिस ऑल सर्कम्फरन्स, तर काय येईल? या पूर्ण रिंगचा मासच येईल ना.
So this is equal to m. So moment of inertia of this uniform circular ring is equal to m into r square. ओके. जर आपण आता रिंगच्या ऐवजी युनिफॉर्म डिस्क कन्सिडर केलं. युनिफॉर्म डिस्क म्हणजे पुन्हा 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे आणि एका 2 डायमेन्शनल प्लेन मध्ये हा ऑब्जेक्ट असतो, त्याची थिकनेस आहे डिस्कची ती निग्लिजिबल असते, आपण ती निग्लेक्ट करू शकतो. ओके. सो असं 2 डायमेन्शनल डिस्क घेतली. आता डिस्क काय तर पूर्ण सेंटर पासून या रेडियस पर्यंत तिला पूर्ण मास आहे. ओके. मास म्हणजे तिचं जे मास आहे ते युनिफॉर्मली सगळ्या डिस्कवर काय डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. आता ही युनिफॉर्म डिस्क पण काय होते तर तिच्या रोटेशनल तिच्या स्वतःच्या सेंटर मधून पास होणाऱ्या त्या ऍक्सिस वरती रोटेट होते असं आपण कन्सिडर करूया. ओके. सो ऍक्सिस ऑफ रोटेशन काय तर सेंटर मधून किंवा त्या प्लेन ऑफ रोटेशनला परपेंडिक्युलर आणि सेंटर मधून पास होणारा जो ऍक्सिस असेल तो ऍक्सिस त्याच्या भोवती आपली ही रिंग काय होते रिव्हॉल्व होते. येस, अशी काय होते रोटेट होते. तर मग आता हिचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल. ठीक आहे. सो दिस इज द युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क. सो हिचा काहीतरी सरफेस एरिया असणार आहे कारण ही 2 डायमेन्शनल सिस्टीम आहे. ओके. 2 डायमेन्शनल रिंग आहे. सो सरफेस एरिया काय असेल. सरफेस एरिया इज इक्वल टू मास ओके m अपॉन अवर एरिया. ओके. सो this is equal to m अपॉन पाय r स्क्वेअर. रेडियस किती आहे सर्क्युलर डिस्कची r स्क्वेअर. सो पाय r स्क्वेअर. ओके. सो सिग्मा आता आपण काय करणार आहोत तर येस एक छोटीशी रिंग टाइप स्ट्रक्चर इथला एक छोटासा रिंग टाइप स्ट्रक्चर आपण कन्सिडर करणार आहोत. ओके. वाय बिकॉज आता हा रिंग एक छोटी रिंग कन्सिडर केली, तिचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकलो आणि तो मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण रेडियसच्या अलॉंग म्हणजे 0 to r सगळ्या रेडियसच्या अलॉंग जर आपण इंटिग्रेट केला तर पूर्ण डिस्कचा आपल्याला सरफेस पूर्ण डिस्कचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जाईल. ओके. सो सरफेस एरिया ऑफ दिस डिस्क इज m अपॉन पाय r स्क्वेअर. नाउ व्हॉट इज द सरफेस एरिया ऑफ दिस रिंग. या रिंगचा फक्त सरफेस एरिया आपल्याला काय मिळेल. येस, सिग्मा इज इक्वल टू सिग्मा r इज इक्वल टू dm. आता ही जी रिंग आहे ना तिला आपण कन्सिडर करूया तिचा मास असेल dm. ओके. आणि तिचं डिस्टन्स आहे सेंटर पासून किती r आहे. ओके. सेंटर पासून r डिस्टन्स आहे म्हणजे सगळे जे पार्टिकल्स आहेत या रिंग वरचे ते किती डिस्टन्सवर असतील तर स्मॉल r डिस्टन्सवर. आणि हे जे छोटीशी तिची थिकनेस आहे एकदम नेग्लिजिबल थिकनेस. ओके. विच थिकनेस इज इक्वल टू dr. ओके. thickness is equal to dr. Then what is the sigma or surface area of this circular ring जी आपण कन्सिडर केलेली आहे. सो विच इज इक्वल टू हिचं पेरिमीटर येईल 2 पाय r. येस, 2 पाय r म्हणजे हे जे डिस्टन्स आहे r इंटू दिस dr ही थिकनेस त्याला आपण मल्टिप्लाय करणार. ओके. सो हे काय येईल सरफेस एरिया ऑफ दिस रिंग. नाव what is the moment of inertia of this circular disc. काय येईल त्याला माहिती आहे सर्क्युलर डिस्क आपण जस्ट काढलं होतं m इंटू r स्क्वेअर. ओके. सो इथे आपल्याला काय करायचं आहे m मास किती आहे dm आहे त्या रिंगचा. ओके. आणि r स्क्वेअर. सो रेडियस किती आहे r. ओके. r स्क्वेअर. येस, दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सर्क्युलर रिंग. आता हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय केलं आपण पूर्ण 0 to r म्हणजे कॅपिटल R आपण जर इंटिग्रेट केला तर मग आपल्याला या पूर्ण सर्क्युलर डिस्कचं काय मिळेल मोमेंट ऑफ इनर्शिया. सो फॉर दॅट लेट इंटिग्रेट द dm इंटू r स्क्वेअर फ्रॉम 0 to r पर्यंत आपण इंटिग्रेट करू शकतो. आपल्याला काय मिळेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सर्क्युलर डिस्क. सो दिस इज इक्वल टू व्हॉट इज dm आपल्याला इथून मिळेल dm इज इक्वल टू सिग्मा r इंटू 2 पाय r इंटू dr. ओके. सो dm इज इक्वल टू दिस.
पुट करा इथे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to r dm इज इक्वल टू सिग्मा r 2 pi r and this r square into r square into dr. Okay, integration into dr. Now जर आपण इकडे घेऊ, सो दिस इंटिग्रेशन, आता सिग्मा आर चं इंटिग्रेशन घेतलं म्हणजे सिग्मा आर इज व्हॉट, ह्या छोट्याशा रिंगचं काय तर सरफेस एरिया, त्याचं इंटिग्रेशन घेतलं फ्रॉम 0 to r तर काय मिळेल आपल्याला, पूर्ण हा जो पूर्ण जो डिस्क आहे ना तिचा सरफेस एरिया मिळेल. ओके, या छोट्याशा रिंगचा सरफेस एरिया आपण इंटिग्रेट केला फ्रॉम 0 to r तर आपल्या पूर्ण रिंगचा सरफेस एरिया मिळेल. ओके, सो दॅट सरफेस एरिया इज नथिंग बट सिग्मा. ओके, सो सिग्मा आपण काय करू शकतो, आउटसाइड द इंटिग्रेशन घेऊ शकतो. सिग्मा देन 2 pi इज ऑल्सो कॉन्स्टंट अँड इंटिग्रेशनच्या मध्ये काय राहील फ्रॉम 0 to r, येस, r into r square which is equal to r cube into dr. Okay, so which is equal to now sigma is what, sigma m upon pi r square. So तो आपण नंतर पुट करूया, पण सिग्मा 2m 2 pi. आता ह्याचं इंटिग्रेशन घेतलं तर काय, इंटिग्रेशन r raised to 4 upon 4 limit 0 to r. ओके, सो विच इज इक्वल टू सिग्मा, आता सिग्माची व्हॅल्यू काय, m अपॉन पाय आर स्क्वेअर. ओके, m अपॉन पाय आर स्क्वेअर इंटू 2 पाय. ओके, ह्याचं इंटिग्रेशन पुट केलं तर लोअर इंटिग्रेशन इज 0, फक्त अप्पर इंटिग्रेशन काय येणार r मायनस 0 ना, सो सेकंड वाली आपल्याला कन्सिडर करायची नाही. सो काय r रेस टू 4 अपॉन 4, येस, r रेस टू 4 अपॉन 4. आता हा r स्क्वेअर कॅन्सल आउट होईल, r रेस टू 4 फक्त 2 राहील. ओके, देन 2 देन व्हॉट इज this is equal to m. Okay, and this pi and pi will also get cancelled out. m into r square upon 2, right, m into r square upon this 2. म्हणजेच काय, आपला जो डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो किती आला, 1/2 m r स्क्वेअर. ओके, सो काय केलं आपण, जस्ट इंटिग्रेट केलं, छोटासा रिंग कन्सिडर केली, त्या रिंगचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया माहित होता mr स्क्वेअर. ओके, देन dm इज द मास ऑफ दिस सर्क्युलर रिंग आणि r काय तर रेडियस आहे, 0 पासून म्हणजे आपल्या सेंटर पासून जे डिस्टन्स आहे ते r. ओके, त्याच्यानंतर हे जे मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या रिंगचा तो आपण 0 to r पर्यंत इंटिग्रेट केला, म्हणजे आपल्याला काय मिळेल, पूर्ण 0 पासून r पर्यंतचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सो इंटिग्रेट केल्यानंतर आपण सिग्माची व्हॅल्यू इथे पुट केली, सिग्मा म्हणजे सरफेस एरिया ऑफ दिस टोटल रिंग. देन वी विल गेट I इज इक्वल टू b म्हणजे त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1/2 इंटू mr स्क्वेअर. सो किती मिळालं ह्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया, I इज इक्वल टू 1/2 mr स्क्वेअर, आणि फॉर सर्क्युलर रिंग I इज इक्वल टू mr स्क्वेअर. असंच आपण जे सिमेट्रिकल ऑब्जेक्ट्स आहेत, ओके, ज्याची जॉमेट्रिकल सिमेट्री आहे, मास डिस्ट्रीब्युशन सगळीकडे सिमेट्रिकल आहे. ओके, तर मग त्याचे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू शकतो. त्याचा चार्ट तुम्हाला बुकमध्ये दिलेला आहे. प्रत्येक काही म्हणजे रिंग असेल किंवा स्पियर असेल, देन तुमचा 2 डायमेन्शनल काय म्हणतात स्क्वेअर असू शकतो किंवा एक रेक्टँग्युलर शेपचा तुमचा ऑब्जेक्ट असू शकतो, तर त्याचे मोमेंट ऑफ इनर्शिया काय. ओके, सो तुम्ही फाइंड आउट कोणत्या फॉर्म्युलाने करू शकता, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर इंटू dm. ओके, इंटिग्रेशन ऑफ r स्क्वेअर dm. येस, आता व्हॉट इज द रेडियस ऑफ गायरेशन. ओके, सो जस्ट रेडियस ऑफ गायरेशन मीन्स व्हॉट, हे जे टोटल मास आहे ना आपल्या बॉडीचं ते त्या रेडियसवर सिच्युएटेड आहे. ओके, म्हणजे k डिस्टन्सवर आपल्या ह्या बॉडीचं सगळंच्या सगळं मास काय सिच्युएटेड आहे. ओके, सो k इज कॉल्ड द रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन. ऑफ दॅट ऑब्जेक्ट. सो k चा अर्थ काय होतो, रेडियस ऑफ गायरेशनचा अर्थ काय होतो,
जे टोटल मास आहे एम त्या बॉडीचं ते कुठे आहे, के डिस्टन्सवर आहे फ्रॉम द सेंटर और फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, जर आपण ह्या दोन सिच्युएशन कन्सिडर केलं, समजा इथे काय तुमचं आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर आणि आय आर म्हणजे रिंगसाठी, सो एम इंटू रेडियस ऑफ गायरेशन. ओके, टोटल मास कुठे सिच्युएटेड आहे तर के डिस्टन्सवर, म्हणजे आय आर इज इक्वल टू एम के स्क्वेअर. सो इन दिस केस आर इज इक्वल टू के, राईट, आर इज इक्वल टू के. बट in the case of discs, see, I is equal to 1 by 2 mr square. So id in the form of radius of gyration काय मिळेल, m into k, yes, m into k square, yes, कारण I is equal to mk square. So in the form of for discs साठी m into k square. Okay, so इक्वेट केलं दोन्ही इक्वेशन तर काय मिळेल आपल्याला, 1 by 2 mr square is equal to mk square. That means 1 by 2 into r square is equal to k square. So k is equal to now r upon root 2. Okay, r upon root 2, right? Square root घेतलं तर k is equal to, so this k is k for disc. Okay, this is for your ring. Yes, आता इथे जर थोडं लक्ष दिलं तुम्ही तर मग बघा, रेडियस ऑफ गायरेशन ऑफ युअर सर्क्युलर डिस्क इज ग्रेटर दॅन kr इज ग्रेटर दॅन युअर kd. ओके, म्हणजेच काय होतं, जे मास आहे ना, म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन जेवढी लांब असेल, म्हणजे मास तुमचं जे सिच्युएटेड आहे फ्रॉम द सेंटर ते जेवढं लॉंग डिस्टन्सवर असेल तेवढं तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, ग्रेटर असेल. ओके, सो लार्जर द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ रेडियस ऑफ गायरेशन, तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया पण काय असेल, ग्रेटर असेल. कारण इथे आपल्याला समजते की फॉर द रिंग आय इज इक्वल टू एम इंटू आर स्क्वेअर, बट हिअर हाफ ऑफ एम इंटू आर स्क्वेअर. म्हणजे या डिस्कचा जो मास, टोटल मास आहे ना सिच्युएटेड, ते किती डिस्टन्सवर आहे तर के डिस्टन्सवर आहे. बट दॅट के डिस्टन्स इज लेस दॅन युअर रिंग के. ओके, रेडियस ऑफ गायरेशन इज ग्रेटर फॉर द रिंग फ्रॉम डिस्क. ओके, म्हणजे जेवढ्या लॉंग डिस्टन्सवर तुमचं मास सिच्युएटेड असेल किंवा रेडियस ऑफ गायरेशन जेवढी ग्रेटर असेल तेवढा तुमचं काय असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. ओके, मोमेंट ऑफ इनर्शिया, therefore I r is greater than I d.